चला आपण सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायची आहे। 7व्या क्रमांकाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी लाखिवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम आहे श्री गणेश आंब्याचा पाडा। संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे। सकाळचं सत्र आपल्या नावावर केले जय शिवाजी अनगाव या संघानं आणि आज खास करून या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य राहिलेलं आहे की सुरुवात मात्र आणि जय बजरंग चिंबीपाडा टीम कर्णधार आपण आयोजकांशी आपण संपर्क करा, कारण सुरुवात आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। वाईट बॉलने सुरुवात झाली। पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला उत्तमेश जाधव जय शिवाजी अनगाव संघाचा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले। त्यानंतर पहिली षटकाराची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली गावदेवी बुदावली संघाचा कुणाल आणि जय शिवाजी अनगाव संघाचा संदेश पराड गोलंदाज होता। तदनंतर आजच्या दिवसातील बिग टायटल तर आपण विचार केला तर त्यामध्ये फक्त आणि फक्त 18 चेंडूमध्ये 19 धावा आणि 20 धावांचं टार्गेट सेट असताना ते 20 धावा गत वर्षी टॉप 1 नंबरच्या स्थानावर असलेला संगम त्यांना 20 धावा मात्र आजच्या दिवसामध्ये चेसिंग झाल्या नाही आहेत। परंतु आज आपण कर्णधारांना प्रश्न जर का विचारला तर खास करून जी पाटा पिच आहे त्या पाटा पिच संदर्भामध्ये आपण जर त्यांना विचारला की खऱ्या अर्थाने पोषक अशी खेळपट्टी कशाकरिता आहे तर जास्तीत जास्त धावा या खेळपट्टीवर होतात। परंतु आजच्या दिवसामध्ये थोडंसं बिग अपसेट आणि उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला आणि तो म्हणजे 20 धावांचं टार्गेट हे मात्र पूर्ण करता आलं नाही आहे। म्हणजेच ज्याकरिता खऱ्या अर्थाने तुम्हाला जे काम करायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळेल यावर एम्प्लॉयमेंट मोटिवेट कसं करावं याकरता तुम्हाला प्रयत्न जास्तीत जास्त हे करावे लागत असतात। परंतु सलामीची जोडी टॉप ऑर्डर करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत। पहिलं षटक P1चं असेल। या P1च्या षटकामध्ये गोलंदाज गावदेवी लाखिवली बी या संघाच्या वतीने महेंद्र आहे। या संघा देखील गेल्या वर्षी गत वर्षी जर आपण बघितला विचार केला तर जबरदस्त अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे। हा संघ देखील जवळपास मला वाटतं दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता। संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत खास करून यंगस्टर ऋतिक गडक यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण नेहमी पाहिला। खऱ्या अर्थानं साहिल निशांत आणि सर्व टीम एक जबरदस्त मोटिवेट मोमेंटम त्यांच्याकडे असले ध्येय जिद्द पुढे सकारात्मक ऊर्जा त्याच्यानंतर मात्र संघर्ष कसा करायचा संघर्षातून पुढे वाटचाल कशी करायची हे मात्र या संघाकडे आवर्जून या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत। परंतु पहिला बॉल आहे खोलवर टप्प्याचा बॉल होता। इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता। जवळपास तिकडे शॉर्ट कव्हरला खेळले एक सिंगल आले सिंगलने अकाउंट ओपन झालं। म्हणजे श्री गणेश आंब्याचा पाडा या संघाचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा फार स्ट्रॉंग ॲक्टिव्हिटी आहे। अशातच मात्र या बलीला फिल्डर आहेत आणि शेवटच्या मोमेंटला ही चुकी पाहायला मिळाली आणि सेकंड अटेम्प्टला बॉल गॅदर करता करता बॉल मात्र निशांत गडक यांच्या हातामधून निसटला आणि सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर 4। कारण जसं जसं क्रिकेट स्लॅमर लुकआउट आज आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्या वेळेला हंगामाला सुरुवात होते त्यावेळेला कंटिन्यू ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी ड्रेस कोड हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पंच देखील आपण अगदी कंटिन्यू आपल्याला प्रोफेशनल लेवलचे पाहायला मिळत आहेत। आजच्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल म्हणून जे देखील नवीन पर्वाला सुरुवात झाली म्हणजे नव्या युगाची सुरुवात जर आपण विचार केला तर याच 2025-26 मध्ये, कारण आज फार अगदी बदलतं स्वरूप आज लेदर क्रिकेट असू दे टेनिस बॉल क्रिकेट असू दे आणि नव्या क्रिकेट फॉर्मॅटची घोषणा देखील आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे त्यामध्ये जवळपास 80 षटकांचा तो सामना असेल, त्याच्यामध्ये टेस्ट 20 म्हणजे नावाचा एक फॉर्मॅट एक जानेवारीपासून सुरू होणार आणि त्यामध्ये 4 टप्प्यामध्ये ती मॅच खेळवली जाईल। म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रत्येक वर्षी आणि कालानुरूपे क्रिकेटचा जसा अगदी ग्लॅमर लुक जो बदलत गेला ना तसं मात्र आज क्रिकेटचं रूप आणि त्याच्यानंतर मात्र आज कुठेतरी डिजिटल दुनिया आणि या दुनियेमध्ये खऱ्या अर्थाने आज हे जग बदलत्या स्वरूपाचं आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळते। परंतु इथे कॉलबॅक नाही आहे आणि कॉलबॅक नसताना मात्र धावचीची संधी निर्माण झाली आणि जसा मात्र तो अटेम्प्ट केलाय महेंद्रने त्याच्यानंतर मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये साहजिकतेने तो थ्रो केला आणि त्याच्यानंतर मात्र
रन आऊटच्या रूपानं फलंदाज इथे बाद झालेत. दशरथ आणि गुरुनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपण बघितलं, परंतु जबरदस्त अगदी वेगवान बॉल लेंथ लाईन मात्र अतिशय चांगली मेंटेन केली आणि त्याच्यानंतर चांगल्या लेंथ लाईनमध्ये हा बॉल दर्शवला गेला. अष्टरक्षकांच्या हातखंडामध्ये डॉट डिलिव्हरीच पाहायला मिळाली आणि हा बॉल देखील डॉट गेला. म्हणजे पहिलं षटक जे आहे ते संपलेलं आहे. अखेरकार एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा लागल्या जातात फक्त आणि फक्त 8 धावा. कारण ज्या वेळेला डबल फिगरमध्ये डबल डिजिटलमध्ये ज्या वेळेला धावसंख्या रोटेट होत असते त्यावेळेला एक समाधानकारक धावसंख्या म्हणून आपण पाहतोय. परंतु 8 धावा या स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. एक विकेट प्राप्त केला. म्हणजे मित्र म्हणेन पॉवरफुल गोलंदाजीचे इव्हेंट्स या वेळेला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक रन आपल्याला पाहायला मिळाले महेंद्र पागे यांच्या वतीने. सेकंड ओव्हरचा स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालेत, परंतु झटपट क्रिकेट आहे. अगदी तुमच्याकडे कमी बॉल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त धावा एक बनवण्याचा माइंडसेट हा अगोदर तुमच्या मनामध्ये सेट करावा लागतोय की इथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि त्याकरता मात्र तुम्हाला प्रयत्न हा देखील करावा लागेल. म्हणजे संघर्षातून तुम्हाला अगदी संघर्ष करून खऱ्या अर्थाने स्ट्रगल ज्या वेळेला करत असताना आणि अशी एक वेळ येते की ज्या वेळेला खऱ्या अर्थाने संघर्षावर मात करून ज्या वेळेला पुढे जात असता त्यावेळेला खडतर प्रवास हा मात्र यशाच्या दिशेने नेहमी जात असतो. हे देखील आपण अनुभवलंय. परंतु सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. निशांत गडक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीमध्ये. फुलटॉस बॉल परंतु क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड स्क्वेअरलीकडे बॉल चाललाय, तिकडे फिल्डर आहेत आणि तदनंतर मात्र दुसरी धाव देखील साहजिकतेने कंप्लीट केली जाते. कारण गतवर्षी गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये देखील खास करून विकी भावर याच्या बॅटमधून देखील जास्तीत जास्त धावा बहरताना आपण बघितलेल्या आहेत. पुरता संघाला गरज देखील आहे. सेकंड ओव्हरचा स्पेल चालू आहे. एका बाजूला आहे गावदेवी लाखिवलीबी. हा संघ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी ओळखला जाणारा हा संघ आहे. कारण विशेषतः या संघाचं खास वैशिष्ट्य देखील राहिलेलं आहे. कारण याच्या अगोदरच्या वर्षी या संघाचं विशेष मी कौतुक करेन. कारण मला वाटतं जवळपास 22 ते 23 फायनलचा मानकरी ठरला होता. एका हंगामामध्ये 22 ते 23 वेळेला चॅम्पियन बनला होता आणि चॅम्पियन बनल्याच्या नंतर मात्र जवळपास जी मिळालेली रक्कम जो मिळालेलं बक्षीस त्या बक्षिसाच्या माध्यमातून 25% जी रक्कम की आपल्या संघातून अनाथ आश्रममध्ये दान केली होती. तोच हा संघ आहे गावदेवी लाखिवली बी. जबरदस्त वेल प्लेट. कारण कुठे ना कुठेतरी की आपला संघ अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जातोय. परंतु आत्मविश्वास महत्त्वपूर्ण आहे. आत्मविश्वासाची स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल जर का मजबूत असेल ना तर कोणी कितीही कॉन्सन्ट्रेशन खच्चीकरण करण्याची उलाढाल करू द्या त्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे. आणि याच आत्मविश्वासाने कारण अगदी भला मोठा समोर पर्वत रांगा आणि ज्यावेळेला तुमच्याकडे जिथं धाडस असेल ना तर निश्चित रूपाने तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. अतिशय तीक्ष्ण गोलंदाजी चालू आहे. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला कारण जागा दिली जात नाही. या वेळेला पहा बॉल किती चांगला हाताळला होता. कारण जसा फलंदाज थोडासा उजवा स्टिकला मेंटेन करतोय अशातच खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला आणि वेग देखील आहे. पारदर्शकता आहे. व्हेरिएशन आहे. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा अगदी पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. का समोर बॉल दर्शवलाय परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आणि जेवढे बॉल मात्र या झटपट क्रिकेटमध्ये कारण जेवढे बॉल डॉट जातात ना एक तेवढा प्रेशर हा दबाव हा मात्र वाढला जातोय. परंतु निशांत आहे गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. फक्त आणि फक्त 3 धावा त्याने देखील खर्च केले. सलगचे 3 बॉल डॉट झालेत. शेवटचा बॉल आहे मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन. या सरळ बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई मार्गाने. षटकार 6.
तर षटकाराच्या सहाय्याने धावा ज्या आहेत त्या झपाट्याने पुढे जातील. म्हणजे 16 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. आणि मागील मॅच जे बॉल झाली जबरदस्त चिंबीपाडा ज्याने मात्र जबरदस्त 30 धावांची खेळी साकारली. आणि कल्पेश वेल प्लेट. कल्पेश आपण या आपल्या मुख्य मंचावर या. मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. सामनावीर पुरस्कार प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. कैलासवासी मंबूबाई काशीनाथ भगतच्या स्मरणार्थ आदरणीय मोहन भगत आणि मंदारजी भगत यांच्या वतीने जी ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. कल्पेश आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. कल्पेश आपण या 30 धावांची खेळी ज्यांनी साकारली. कल्पेश भगत आपण या. असं परंतु तिसऱ्या षटकाला प्रारंभ जशी सुरुवात झाली तसे मात्र अगदी दशरथ याला देखील जावं लागेल पॅव्हलिनच्या रस्त्याला. ज्यावेळेला तुम्ही खरंतर प्रवास करत असता आयुष्यामध्ये येणाऱ्या वाटा जेवढ्या अवघड वळणाच्या असतात ना की तेवढं पुढील येणारे ठिकाण हे देखील सुंदर असतं. इथे मात्र स्ट्रगल करण्याकरता भाग पडलेला आहे. गोलंदाजीमध्ये एक्सपेक्टेशन पहा. कारण जसा बॉल पडला ना अगदी असं वाटतं की हाफ ट्रॅकर बॉल आहे परंतु त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. काही वेळेला अगदी गतीमध्ये बॉल हाताळला जातो. त्याच्यानंतर मात्र स्लोवर लाईनमध्ये अगदी इम्पॅक्ट गुड लेंथ ऑफ लाईन मध्ये जर का तुम्ही बॉल रिलीज केला ना तर फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याकरता थोडंसं अपयश येतं. आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळालंय. यावेळी देखील दांडी गोल परंतु नो बॉलचा इशारा. काय घडलंय? नो बॉलचा इशारा. कारण दोन्ही फलंदाजांचं देखील लक्ष नाही आहे. गोलंदाज देखील तिकडे अगदी क्लीन बॉल झालेत आणि अशातच मात्र लगेच पंचांनी देखील नो बॉल दर्शवला. काय घडलंय जर मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि पॅटच्या मधून बॉल रिलीज झाला होता. स्टँडवर जाऊन जसा धडकला आणि त्याच्यानंतर मात्र पंचांनी लगेच नो बॉल दर्शवला. आणि नो बॉल दर्शवल्याच्या नंतर एस्टेरेक्षा देखील तिकडे अगदी क्लीन बोर्ड झालेला आहे. सेलिब्रेशन करण्याच्या तयारीमध्ये असताना कारण नो बॉल दर्शवला तिकडे लक्ष नव्हतं आणि अशातच मात्र एक सिंगल धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. अगदी एखाद्या यशाच्या प्राप्तीचा आनंद जर का द्विगुणित होण्यासाठी आधी अगणित आपल्याला देखील प्रयत्न करावे लागत असतात. फार चांगला संघर्ष करत असताना चांगला सुखकर प्रवास स्प्रीट बॉल आहे. साहिल खरपटे आपल्याला पाहायला मिळाले. कारण संलग्न पहा कारण दोन्ही बॉलवर 2 विकेट गेले होते. अर्थातच कारण नो बॉल हाताळला होता त्याच्यावर क्लीन बॉल झाला होता. फ्रीड बॉल होता. बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. तिकडे फिल्डर होते चांगला झेल पकडला परंतु एक सिंगल धाव गेली. आणि अशा तर धावा ज्या आहेत त्या धावा फलकावर लागल्या जातात 20. तिसरं षटक ऑन द वे आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस ठेवावा लागेल. प्रयत्न देखील करावा लागेल. यावेळी देखील सरप्राईज बॉल सुपर डिलिव्हरी लेंथ लाईन जर का तुम्ही अचूक टप्प्यावर मेंटेन करताना तर निश्चित रूपानं अशा प्रकारची गोलंदाजी की फलंदाजांसाठी कुठे ना कुठेतरी थोडीशी घातक ही ठरत असते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आई गावदेवी लाखिवली बी या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मात्र पुन्हा लॉक तर केला. मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर निशांत कुठल्याही प्रकार चुकी करणार नाहीये. आणखी एक धक्का बसलाय श्री गणेश आंब्यादापाडा या टीमला.
सर 20 धावा लागलेल्या आहेत आत्तापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढील नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 7व्या क्रमांकाची मॅच आहे. त्यानंतर 8व्या क्रमांकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग चिंपीपाडा जय वाघोबा स्पोर्ट्स लाप या संघाला शिकस्त दिली, पुढे वाटचाल झाली. आणि जय बजरंग सुकालेपाडा टीम कर्णधार आपण आपल्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. त्या बलीला मात्र दुधारी तलवार फिरवण्याचं काम केलं होतं. पलटवार करण्याचा प्रयत्न केला होता, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा देखील बॉल निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणजे 3 षटकांचा खेळ जो आहे तो देखील इथे संपला आणि संपल्याच्या नंतर मात्र फक्त आणि फक्त 20 धावा म्हणजे 18 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आणि 20 धावा लागल्याच्या नंतर येणारं डेट ओव्हर शेवटचे अंतिम 6 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. जय बजरंग सुकालेपाडा आणि जय बजरंग चिंपीपाडा दोन्ही सगळ्याच्या कर्णधारांना विनंती आहे आपण गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे सर्व कमिटी मेंबर्स सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठ आहे तिकडे आपण यायचं आहे, विनंती आहे. दिवाळी धमाका आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे ऑर्गनाइज स्वर्गीय नयन स्फूर्ती चषक 2025 चं हे पर्व आहे. जबरदस्त अगदी दैदिप्यमान एक सोहळा दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे फार अतिशय अथक प्रयत्न परिश्रम घेतल्याच्या नंतर मात्र अतिशय चांगलं हे सुसज्ज असं मैदान. कारण इतक्या लवकर कारण अगदी जसा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर मैदान मात्र अगदी सपाटीकरण आणि त्याच्यानंतर मात्र उपलब्ध मैदान होणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि सोपं करण्याचं काम संपूर्ण आहे गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे या संघाच्या वतीने मात्र केलेलं आहे. ते मात्र फ्लॅश पॅड वर बॉल आलाय. हाऊ वाज दॅट क्वेश्चन मार्क विचारलंय आणि पंचांनी फिंगर अप केलंय. यस इज गॉन विकेट. आणि खास करून संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या वतीने ही टीम लाईव्ह करिता ज्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि संपूर्ण जो खर्च आहे तो पूर्णपणे घेतलेला आहे आदरणीय हनुमानजी गायकर साहेब आणि नितीनजी पवार साहेब यांच्या वतीने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि त्याकरता देखील अतिशय चांगलं सहकार्य की ज्यांनी आपल्याला केलेलं आहे आदरणीय नितीनजी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. या बलीला मात्र फटका फसलाय. पुणे शहर मिड ऑफ क्षेत्राकडे फिल्डर आहेत महेंद्र. अगदी इझिली हा झेल पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाली. तर धावा देखील कमी आहेत आणि अशा 2 धावा पळून देखील काढलेल्या आहेत. साहिल खरपडे फार अगदी कमी वेळेमध्ये नावारूपाला आलेले खेळाडू आहेत. निशांत गडक आणि साहिल खरपडे या टीममध्ये. कारण ज्या वेळेला या कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्या वेळेला पदार्पण केलं ना, पाऊल ठेवलं ना, त्यावेळेला मात्र या खेळाडूंनी कधी मागे वळून पाहिलं नाही आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं नाव अलौकिक करत असताना आज भिवंडी सिटी ओपन ज्युनियरमध्ये देखील हे खेळाडू खेळतात. कारण अगदी कमी वयामध्ये इम्पॅक्ट आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली. सरांना आवडचे रूपानं आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. विकेट. तदनंतर आदरणीय विनोद
जी फराट साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. वेलकम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे विवेक. परंतु 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग होणं परंतु कुठे ना कुठेतरी थोडासा प्रॅक्टिसचा अभाव इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पण एकदा ओव्हर स्टेप संदर्भामध्ये नो बॉलचा इशारा, नो बॉल दर्शवलेला आहे. कारण पंच देखील तीक्ष्ण आहेत. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस आपण बघितला जर 12 टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर एटीम लाईव्हच्या माध्यमातून ATCच्या माध्यमातून गणेश चौधरी प्रोपरायटर, रुपेशजी ठाकरे टेक्निकल टीम आहे, विजय उमराडकर आमचे कॅमेरामॅन, संपूर्ण टेक्निकल टीम मात्र सज्ज झाले आणि साफसुथरा लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. परंतु पहिला डाव अखेरकार इथे संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बोर्डवर लागलेला आहे 25 आणि 26 धावांचं हे लक्ष आहे. म्हणजे 26 धावांचं टार्गेट सेट केलं. चला पुढील 2 संघाचे कर्णधार आपण या टॉससाठी. जय बजरंग सुकालेपाडा आणि जय बजरंग चिंपेपाडा. चला आपण कैलासवासी नयन घोगरा ज्यांच्या आठवणीने खऱ्या अर्थाने उजाला देण्याकरता स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या नावाने पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स. आणि त्या टॉस बॉक्समध्ये चला आपण लगेच दोन्ही संघाचे कर्णधार आपण जॉईन व्हा. लगेच टॉस देखील केला जाणार आहे आणि आपल्या टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील मुकेश जाधव सर. हॅलो चेक. चला हैगावदी लोपे सी टीम संघाचा संघनायक आपण चला टॉस बॉक्स जॉईन करायचे. सन्मान श्री नितीनजी पवार साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचे. आपल्या शो वाजते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सामना 3 षटकाचा असेल. तर आपण टॉस करणार आहोत. आमचे मान्यवर नितीनजी पवार यांच्या शो वाजते. सामना 3 षटकाचा असं लक्षात घ्या. कॉल करणार आहे चिमीपेटा संघाचा कॅप्टन मात्र कॉल करणार आहेत. छापाचा आवाज दिलेला आहे चिंपेपाडा संघाचा कॅप्टन आणि छापाच पडलेला आहे. थँक्यू सो मच नितीनजी. आपण व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. या हर्षद नाणेपैकी आपण जिंकलेले काय निर्णय असेल. सामना 3 षटकाचा आहे. बॅट फर्स्ट. मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळाला. साधारण 3 षटकाचा सामना आहे. लोपे सी टीम मला वाटतं या ठिकाणी केलं आहे. मग किती धावपळ जाण्याचा प्रयत्न असेल. 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. काय सांगशील विकेट बॅटिंगसाठी अनुकूल आहे की गोलंदाजीसाठी. बॅटिंगसाठी. मग एक चांगला सामना बघायला मिळेल नक्कीच. शेवटचा प्रश्न असेल काय सांगशील गावदेवी लोपे संघाच्या या आयोजनाविषयी. नक्कीच आयोजन खूप छान आहे आणि त्याने आम्हाला खेळायची संधी दिली त्यासाठी थँक्स लोपे संघासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. जाऊया लोपे सी संघाचा कॅप्टन बालूजी पवार यांच्याकडे आपण जाऊया. आपण नाणेपैकी आपण जिंकला असता आपला निर्णय काय असता. बॉलर मी बालू पवार आहे पहिला. अच्छा गोलंदाजी घेतली असते तर मग आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. साधारण किती धावपळ थांबवायचा प्रयत्न असेल. साधारण आम्ही 3 वर्ष मॅच आहे साधारण 30च्या आसपास.
काय सांगाल एक शेवटचा प्रश्न असेल, हे चांगलं आयोजन आपण केलेलं आहे, मग कशा प्रकारची मदत गावकऱ्यांच्या माध्यमातून आपणास मिळाली? आम्ही फारच मदत केलेली आहे. थँक्यू सो मच बावलूजी, थँक्यू सो मच. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा सामन्यासाठी. ओ टू कमेंट बॉक्स. परत लोईज स्कोरची मॅच आहे आणि कमी टोटल आहे. 25 धावा बनवलेला आहे. 26 धावांचं लक्ष आहे. ऋतिक गडक टॉस स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर साहिल स्टॉप ऑर्डर करण्याकरिता गेलेला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सेकंड इनिंगमध्ये गोलंदाज श्री गणेश आंबेताबाडा संघाच्या वतीने अजय पारदीक. कारण ज्या प्रकारे आज बिग अपसेट उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला आणि जय शिवाजी अनगाव या संघाने देखील 20 धावा थांबवल्या. अशाच प्रकारची गोलंदाजी इथे करावी लागेल, कारण हा थोडासा दबाव असेल, प्रेशर असेल, रिलीज करण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. कारण कमी धावा आहेत, कमी धावा थांबायच्या कशा हा देखील प्रश्न मनामध्ये उद्भवत असताना मैदानाच्या मध्ये पहिला बॉल पाक्ट पहिला बॉल आहे. सटिक यॉर्कर स्लिंग लाईनमध्ये हा बॉल रिलीज केला म्हणजे पहिला बॉल डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. या वेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु फिल्डर आहेत. लास्ट मोमेंटला मात्र विकी बाबर तिकडे फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 1-2 धावा अशा पळून काढलेल्या आहेत. म्हणजे 2 धावांनी अकाउंट ओपन झालं आणि गावदेवी लाखिली बी या संघाचं याच मैदानावर देखील गत वर्षी चांगला परफॉर्मन्स राहिला होता. आई गावदेवी लाखिली बी संघाचा परंतु आज पुणे शेने लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. खराब फिल्डिंग आणि त्याच्यानंतर मात्र निशान ऋतिक गडक फार बेगाने पुढे गेले होते. एक सिंगल धाव देखील कंप्लीट केली. सिंगल धावेने 3 धावा देखील धाव वर्कआउट लागले जातील आणि जे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या कमी धावा लागल्या जातील तेवढा मात्र कॉन्फिडन्स हा वाढेल आणि त्याकरिता सुद्धा प्रयत्न करावा लागेल. यावेळेला स्पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आहे, कारण अगदी टॉपेज आहे आणि बॅटच्या अगदी बदल्या स्टोकला बॉल जसा मात्र रिलीज झाला तसा तिकडे बॉल हलकासा हवेमध्ये आणि चांगला झेल पकडला आणि फार मोठी विकेट प्राप्त केली. ऋतिक गडक याला देखील जावं लागेल पाबेलेंच्या रस्त्याला. विकेट कारण परिपूर्ण सकारात्मक विचार इथे मात्र पॉझिटिव्ह विचार करून मैदानाच्या आतमध्ये जरी सुद्धा मात्र लोईज स्कोरची मॅच असली ना तरी देखील मात्र तेवढ्या जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. त्याकरता ज्या प्रकारे म्हणतात की रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते आणि परीक्षेत वेळेची मर्यादा असते आणि इमारतीला उंचीची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला कुठलीही मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि आपलं ध्येय जे आहे ते मात्र गाठण्याचा प्रयत्न करा. तर एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर सुरुवात ज्या प्रकारे होणं अपेक्षित आहे ते सुरुवात देखील झालेलं आहे आणि तदनंतर धावा अशा फक्त आणि फक्त 25-26 धावांचं आव्हान समोर असताना यावेळेला मात्र फुल टॉस बॉल जय सेकंड वैसा नतीजा सरळ बॉल पाठवलाय
6. फार एक स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचं अस्तित्व तर या दोन्ही खेळाडूंनी तयार केलेलं आहे. मग ज्या प्रकारे म्हणतात ना की नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडून मिळत नाही आहे, आपल्यात स्वतःच्या गुणवत्तेनुसार आणि स्वतःला ते निर्माण करावं लागत असतं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर यासाठी खास करून त्यांची ओळख आहे. जसा फुलटॉस बॉल मिळाला त्याच्यावर मात्र प्रहार गेला, तो षटकार आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी उजवा स्टिकला लाईन मेंटेन करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मात्र चांगल्या लेंथ लाईनमध्ये बॉल हाताळला आणि डॉट डिलिव्हरीच पाहायला मिळाली. म्हणजे एक्झॅक्ट जर धावा जर आपण बघितल्या तर स्कोर कार्डवर धावा लागल्या जातात. 9 धावा 9 धावा लागल्या जात आहेत. अक्षरशः जो षटकार आला तिथे मात्र धावसंख्या देखील चांगली जोडली, परंतु येणारी उर्वरित आपल्याकडे बॉल बाकी आहेत 18. त्यानंतर मयूर 11 अडवली भुतावली हा संघ देखील उपस्थित जर का झाला असेल तर आपण देखील संपर्क करा. परंतु 18 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे आणि त्यानंतर 9 धावा लागल्या जातात. निशांत गडकच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर ऋतिक गडक बाद झाले. सेकंड ओव्हरचा स्पेल हात आलावा लागेल गोलंदाज विवेक यांच्यावर मात्र ही जबाबदारी सोपवलेली आहे. यावेळेला फटका तर चांगला आहे, तिकडे फिल्डर आहेत, कुठल्याही प्रकार चुकी केली नाही आहे आणि एक्स्ट्रा खबरला फिल्डर तैनात केले होते, त्यांनी मात्र चांगला झेल पकडला आणि आणखी एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2. इनेट क्रमांक 4 वरती दाखल झालेला आहे मनोज. यावेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फक्त आणि फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मात्र दुसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. खरंच प्रत्येक टीमकडे थोडासा कुठे ना कुठेतरी प्रॅक्टिस अभाव हा कमी आहे, कारण जसा बॉल एक्सपेडिशन्स बाउन्स देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मात्र हलवारपणे जवळपास तिकडे गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा थांबू शकले नाही आहेत आणि 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. 11 या धावसंख्येवर. जबरदस्त दोन्ही टीम चांगल्या आहेत, चांगला खेळ पारदर्शकता आहे दोन्ही टीमकडे. परंतु सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. या वेळेला आल्याबरोबर घणाघाती प्रहार केलाय आणि सरळ बॉल चाललाय लोपेकरांच्या भेटीला. षटकार. ओव्हर पिच बॉल मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर कनेक्शन घडवलं बरोबर बॅटच्या अगदी मधल्या टोकाला. जसा बॉल रिलीज झालाय ना तसा बॉल फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांकरिता. या चेंडूला मात्र थारा नाही आहे. यावेळेला जबरदस्त कटशॉट खेळलेत पॉइंटच्या क्षेत्राकडे. बॉल देखील चालला, फिल्डर जातील तोपर्यंत थांबणार नाही. रनचेस जास्त आहे, बॉल फरदार झालाय बाउंड्रीच्या बाहेर. 4. सुपर बॅटिंग, कारण झटपट क्रिकेटमध्ये
ज्यावेळेला जास्तीत जास्त बॉल डॉट जातात त्यावेळेला मात्र प्रेशर वाढतोय, परंतु ज्या वेळेला षटकार किंवा चौकार येतात, मोठे फटके येतात, त्यावेळेला मात्र जे टार्गेट असतं ते मात्र आपल्याकरता सोपं होत असतं. हे देखील आपण पाहिले, परंतु 5 धावांची आवश्यकता असेल. मनोजला आज बॅटिंग करण्याकरता पुढे तर पाठवलं, यावेळेला सुद्धा मात्र कडक 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 आणि सरळ बॉल क्रॅकिंग स्ट्रोक पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास 6. परंतु मॅच जिंकलेली आहे आई गावदेवी लाखिवली बी या संघाला अभिनंदन. आई गावदेवी लाखिवली बी आणि विजयाने सुरुवात या हंगामामध्ये